नमस्कार मंडळी. तर मी आहे हर्षदा आणि मी राहते बँगलोरमध्ये. पण मी बँगलोरमध्ये नाही आहे सध्या. तर मी कुठे आलेली हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी पुण्याला आलेले आहे. पण मी पुण्याला कोणाकडे आलेले आहे हे तुम्हाला सांगितलं नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तेही सांगते की मी कोणाकडे आलेली आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. खूप छान याच्यामध्ये मज्जा आलेली आहे. खूप छान अशा साऱ्या गोष्टी आम्ही खाण्याच्या ट्राय केलेल्या आहे. सर्वजण खूप छान गप्पा मारतात. खूप दिवसांनी सगळेजण भेटत आहेत. खूप छान वाटतं आहे आज सगळ्यांना भेटून. तर मग आज आलेलो आहे. फर्स्ट पॉईंट आमचा आहे हा पाणीपुरीचा. खूप पाणीपुरी खाण्याची इच्छा झालेली आणि पाणीपुरीवाले काकांसोबत खूप साऱ्या गप्पा मारलेल्या. तर ते सांगत होते की सिलेंडर वगैरे कितीला मिळतो, काय मिळतो, खूप महागाई झाली आहे वगैरे. तर बघा ते पुढे काय म्हणतायत, सिलेंडरची प्राईस काय सांगतायत तेही तुम्हाला समजेल. तर ही सुकीपुरी घेतलेली होती. ही केतकीसाठी होती. आता केतकी ही कोण आहे, तर केतकी ही माझी लहानी जाव आहे. तर ही तिची प्लेट. छान वाटत होतं, छान बनवली त्यांनी आणि आम्ही इथे स्पायसीज बनवायला लावलेली, कारण की बँगलोरची पाणीपुरी एवढी खास नाही आहे. कारण की बँगलोरची पाणीपुरी जर बघितली ना तर त्याच्यामध्ये एकच पाणी देतात, तेही आपलं हे असतं, गोड नसतं. सिलेंडर कमर्शियल महाग झाले. कमर्शियल भेटते नाही. कमर्शियल भेटते. हे आहेत रोहन. आता रोहन पाणीपुरी ट्राय करतायत. आता ते कायमच ट्राय करतायत, आता आम्ही ट्राय करतोय. खूप मस्त टेस्ट आहे पाणीपुरीची. खूप छान वाटतंय पाणीपुरी खाऊन. आज म्हणजे खूप दिवसांनी मला असा आनंद होतोय पाणीपुरी चांगली खायला मिळाली आहे. कारण की बँगलोरमध्ये पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर इतका वैताग यायचा, असं वाटायचं का खाल्ली पाणीपुरी. खूप अशी आपली टाळू पण साळते. कारण की पाणीपुरी जी पुरी असती ना तिची क्वालिटी एवढी खास नसते काही काही ठिकाणी. तसं यांच्याकडे पुरीची क्वालिटी खूप छान होती आणि टेस्टही छान होती. पुढे आमची पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर त्या काकांना त्यांचं नाव विचारलेलं आहे. भैया आपका नाम बता दो एक बार. मेरा नाम सोलाराम. थैंक यू. मग काय पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर चला दुसरीकडे स्पॉट शोधायचं काम चालू आहे. आता काय खायचं खूप सारा विचार केला. म्हटलं वडे वगैरे ट्राय करू. पाववडे तर नाहीच आहे शक्यतो पुण्यामध्ये. वडापाव ट्राय करायचा होता. आता ट्राय म्हणजे वडापाव खाल्लेले बऱ्यापैकी जेव्हा आम्ही महाराष्ट्रात होतो तेव्हा खातच असतो. पुण्याला गेलो, म्हटलं पुण्याचा ट्राय करूया. पाववडा खायची खूप इच्छा. मला पाववडा खूप आवडतो, पण पाववडा शक्यतो आता कुठेच भेटत नाही, नाशिक सोडून. नाशिकलाच भेटतो. पण ठीक आहे म्हटलं वडे तर वडे घेऊया. मग वडे घ्यायला इथे वडे घेतले आनंद वडेवाल्यांकडे. छान होती, त्याची टेस्ट छान होती. म्हणजे तुम्हाला सांगते, जे रेस्टॉरंटमधून खाण्याची मजा नाही ना ती अशी याच्यावर रोडवरती खाण्याची मजा आहे ना ती कशातच नाही आहे. इतकी छान टेस्ट होती वड्यांची. ही आहे तर आहेच म्हणणार. नंतर आम्हाला असं झालं काय खाऊ काय नको खाऊ. आम्ही नंतर रबडी घेतली. रबडीवाल्यांकडे आलो, रबडी ट्राय केली. मस्त होती रबडी, पण छान होती. नाशिकवाल्यांचीच होती, तिथे शॉप होतं नाशिकवाल्यांचं, तिथे रबडी वगैरे घेतली. चायनीज वगैरे पण खाल्लेलं होतं, ते पाठीमागे व्हिडिओ गेला आहे त्याच्यात तिथे मला व्हॉईस नाही करता आला. तर ठीक आहे. मस्त अशी रबडी आणि हिनी ना चॉकलेट बाउल आणलं होता. बापरे इतकं भारी तुम्हाला सांगते. चॉकलेट बाउल म्हणजे फक्त 150 रुपयामध्ये एवढा मोठा चॉकलेट बाउल. सगळ्यांचं पोट भरून मस्त. आणि चॉकलेट बाउल उरला पण होता आमचा. रबडी मस्त होती, चॉकलेट बाउलही छान होतं. रबडी अशी जास्त गोड पण नव्हती आणि जास्त अशी कमी साखरेवाली पण नव्हती. छान होती, अशी मीडियम होती. आणि चॉकलेट बाउल पण भन्नाट होता, एक नंबर. छान मिळतं यार पुण्याला. मला मी फर्स्ट टाईमच गेलेली पुण्याला. म्हणजे पुण्याला मी गेलेली, बट असं तिथे जास्त थांबून काही खाल्लेलं वगैरे नाही. मी माझ्या लहान्या दिरांच्या घरी आलेली आहे, आता हे समजलं असेल. तर असा होता आजचा आमचा दिवस. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच अपलोड करणार आहे, तोही बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.